ह्या चारही कथा जर तुम्हाला, या 4 पराजिकांच्या कथा जर तुम्हाला वाचायच्या असतील तर राहुल सांकृत्या यांचं बुद्धचर्य नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला या 4ही पराजिकांच्या कथा तुम्हाला वाचायला मिळतील. जे काही पुन्हा विनय आहेत 227 विनय, 4 पराजिका, 13 संघ दिसेस, नैसर्गिक पाचित्य आहे की नाही, जेवढे काही विनय आहेत तर सर्व 227 विनयाचं संगायन भंते उपाली यांच्याकडून झालं. ठीक आहे. जशा ह्या पराजिकाच्या संदर्भामध्ये कार्यवाही झाली, अगदी त्याचप्रमाणे कंटिन्युअसली भंते महाकाश्यप प्रत्येक विनयाबद्दल विचारतात आणि एकूण 227 विनयाचं संगायन भंते उपाली यांच्याकडून या परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, किती? 227 विनयाचं संगायन. म्हणजे अशा प्रकारे भंते उपाली यांनी 227 विनयांचं संगायन या प्रथम धम्मसंगीतीमध्ये केलं. त्यानंतर आता हे झालं विनयाच्या संदर्भामध्ये. धम्माचं संगायन कसं झालं? विनयाचं संगायन करण्यात आलं, एकूण 227 विनयाचं संगायन झालं. त्यानंतर भगवान बुद्धांनी उपदेशिलेला जो धम्म आहे त्या धम्मसूत्रांचं, धम्म तत्वज्ञानाचं संगायन या प्रथम धम्मसंगीतीमध्ये झालं. तर इथेही भंते महाकाश्यप धम्मासंदर्भामध्ये आनंदाला विचारणा करतात. भंते महाकाश्यप आनंदाला धम्माच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारतात, ब्रह्मजाल सूत्र कुठे उपदेशित केलेलं आहे? आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर भंते आनंद देतात, राजगृह ते नालंदा दरम्यान अंबलटिका उद्यानमध्ये. भंते आनंद सांगतात की जे ब्रह्मजाल सूत्र आहे ते कुठे उपदेशित केलेलं आहे भगवान बुद्धांनी? राजगृह ते नालंदा या 2 शहरांच्या मध्ये अंबलटिका उद्यानामध्ये ब्रह्मजाल सूत्राचं उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. कोणा संदर्भामध्ये? तर ते पण सांगितलेलं आहे, सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त मानवक. जे परिव्राजक होते, सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त मानवक. भंते महाकाश्यप आनंदाला धम्मा संदर्भामध्ये विचारणा करतात. पहिली विचारणा करतात, पहिला प्रश्न विचारतात की ब्रह्मजाल सूत्र कुठे उपदेशित केलेलं आहे? तेव्हा त्याचं उत्तर भंते आनंद देतात की राजगृह ते नालंदा या दरम्यान अंबलटिका उद्यानामध्ये भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सूत्राचा उपदेश केलेला आहे. कोणा संदर्भामध्ये? सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त हे 2 परिव्राजक होते. एका परिव्राजक पंथाचे जे होते सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त, हे सुद्धा तुम्हाला दीघ निकायामध्ये वाचता येतील. म्हणजे हे जे सूत्र आहे हे सूत्र दीघ निकायामधलं सूत्र आहे. दीघ निकायामधलं हे पहिलं सूत्र आहे. ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे संगायन झालं? दीघ निकाय जो ग्रंथ आहे ना, सुत्तपीठ काढला, सुत्तपीठ म्हणजे दीघ निकाय ग्रंथ आहे, तो दीघ निकायमधला हा पहिला सूत्र आहे, ब्रह्मजाल सूत्र. या सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी त्यावेळेचे जे काही 62 संप्रदाय होते त्या 62 संप्रदायाची विचारसरणी कशी आहे आणि जो श्रमण आहे हा कशा पद्धतीने आर्य फळाला प्राप्त करतो या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी या ठिकाणी उपदेश दिलेला आहे. ब्रह्मजाल सूत्र झाल्यानंतर भंते महाकाश्यप दुसऱ्या सूत्राबद्दल विचारतात. ते विचारतात सामान्य फल. सामान्य म्हणजे श्रमण, सामान्य फल म्हणजे सामान्य फल. राजगृह येथील जीवक अंबवनामध्ये, अंबवन आंब्याचं वन, आणि हा उपदेश कोणाला केलेला आहे? राजा अजातशत्रू. बघा पुन्हा एकदा भंते महाकाश्यप आणि आनंद
यांच्यामध्ये कार्यवाही चालू आहे. भंते महाकाश्यप प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर भंते आनंद देतात. तर सामान्य फलसूत्र म्हणजे श्रमण फलसूत्र याचा उपदेश राजगृह येथील जीवक आंबवनामध्ये केलेला आहे. कोणा संदर्भामध्ये? राजा अजातशत्रू यांच्या संदर्भामध्ये सामान्य फलाचं सूत्र भगवान बुद्धांनी केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे भंते महाकाश्यप भगवान बुद्धांनी केलेल्या धम्माचं म्हणजे संगायन करीत आहेत. भंते आनंद संगायन करीत आहेत. आणि अशा प्रकारे एकूण जवळपास 34 सुत्तांचं संगायन दीघनिकाय ग्रंथामध्ये, जर तुम्ही दीघनिकाय हा ग्रंथ वाचला तर दीघनिकाय ग्रंथातील एकूण 34 सुत्त आहेत. दीघनिकायमध्ये एकूण किती? 34 सुत्तांचं संगायन यामध्ये करण्यात आलं. त्यानंतर दीघनिकायच्या नंतर मध्यम निकाय, सुत्तपिटकातले हे ग्रंथ आहेत. हे जे ग्रंथ तुम्हाला मी सांगत आहो हे सगळे सुत्तपिटकातले ग्रंथ आहेत. त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे दीघनिकाय, या दीघनिकायमधील 34 सुत्तांचं संगायन भंते आनंद यांनी केलं. त्यानंतर मध्यम निकायमधील 152 सुत्त मध्यम निकायमध्ये आहेत. 152 सुत्तांचं संगायन भंते आनंद यांनी केलं. मध्यम निकायनंतर संयुक्त निकाय, या संयुक्त निकायामध्ये 56 संयुक्तांचा उपदेश केलेला आहे. म्हणजे हे छोटे 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 सुत्त ज्यांची विषय वस्तू एक आहे अशा सुत्तांना संग्रहित करून संयुक्त करून या संयुक्त निकायामध्ये संग्रहित केलेले आहेत. असे एकूण 56 संयुक्त या संयुक्त निकायामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. संयुक्त निकायानंतर सुत्तपिटकाचा जो चौथा भाग आहे तो आहे अंगुत्तर निकाय. या अंगुत्तर निकायामध्ये 11 निपात आहेत आणि या 11 निपातामध्ये एकूण 2308 सुत्त आहेत. यामध्ये एकूण 11 निपात आहेत. निपात म्हणजे भाग, छोटे छोटे भाग केलेले आहेत. आणि या एकूण 11 भागामध्ये 11 निपातामध्ये एकूण सुत्तांची संख्या आहे 2308 सुत्त. आणि त्याचप्रमाणे सुत्तपिटकातील जो शेवटचा भाग आहे तो आहे खुद्दक निकाय. आणि खुद्दक निकायामध्ये पुन्हा छोटे छोटे असे एकूण 15 ग्रंथ आहेत. बघा, हे तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा समजावून सांगतो. भंते महाकाश्यपांनी आनंदाला धम्माच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर भंते आनंद देत आहेत. पहिला प्रश्न विचारला ब्रह्मजाल सुत्त, ठीक आहे. कुठे उपदेश केलेला आहे? राजगृह नालंदाच्या दरम्यान अंबलठिका उद्यानामध्ये. कोणा संदर्भात? सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त यांच्या संदर्भामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला सामान्य फल सुत्ताचा उपदेश कुठे केलेला आहे? राजगृहाच्या जीवक अंबवनामध्ये. कोणा संदर्भामध्ये? राजा अजातशत्रू. म्हणजे अशा प्रकारे भंते महाकाश्यप भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या सर्व सुत्तांचं विचारणा करतात, प्रश्न विचारतात. असे दीघ निकायातील एकूण 34 सुत्तांची विचारणा केली. 34 सुत्त. मध्यम निकायातील एकूण 152 सुत्तांचं विचारणा केली. संयुक्त निकायामधील एकूण 56 संयुक्त आहेत. छोटे छोटे सुत्त त्यामध्ये संयुक्तरित्या उपदेशित केलेले आहेत. 56 संयुक्तांची विचारणा केली. अंगुत्तर निकायातील एकूण म्हणजे हे 11 निपात आणि त्या 11 निपातामध्ये एकूण सुत्तांची संख्या आहे 2308. एवढ्या सुत्तांची विचारणा भंते महाकाश्यपाने केली. आणि खुद्दक निकाय त्यामध्ये एकूण 15 ग्रंथ आहेत. त्या 15 ग्रंथांमध्ये छोटे छोटे सुत्त आहेत, काही सुत्तांचे संगायन केलेलं आहे. तर या सर्व सुत्तांची विचारणा या सर्व सुत्ता संदर्भामध्ये भंते महाकाश्यप आनंद यांना विचारणा करतात आणि संपूर्ण धम्माचं संगायन अशा पद्धतीने भंते आनंद यांच्याकडून केले जातं. ठीक आहे. ज्या मुख्य उद्देशाने म्हणजे धम्म आणि विनय यांचं शुद्ध स्वरूपामध्ये संगायन करण्यासाठी पहिली धम्मसंगीती आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विनयाचं संगायन कोणी केलं? भंते उपाली. ठीक आहे. म्हणजे उपाली हे त्यावेळेचे विनय संपन्न भिक्षू होते.
विनयाचं संगायन भंते उपाली यांच्याद्वारे संपन्न झालं आणि धम्माचे जे काही विविध सूक्त आहेत त्या धम्माचं संगायन कोणाद्वारे झालं? भंते आनंद यांच्याद्वारे धम्माचं संगायन झालं. ठीक आहे, इथपर्यंत ही आपली जी कार्यवाही आहे म्हणजे विनयाचं संगायन आणि धम्माचं संगायन इथपर्यंत धम्मा परिषदेची कार्यवाही संपन्न झाली. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे, जरी भंते आनंद हे धम्म उपदेशक अग्र होते तरीसुद्धा त्या धम्म संगीतीमध्ये भंते आनंद यांच्यावर काही दोष ठेवण्यात आले. या धम्म संगीतीमध्ये भंते आनंदावर काही दोषारोपण करण्यात आलं. जेव्हा विनय आणि धम्माचं संगायन झालं तेव्हा परत काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली की भगवान बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की परिस्थिती अनुसार जर संघाला असं वाटलं, म्हणजे संघाला जर असं वाटलं की काही परिस्थिती अनुसार काही नियमांमध्ये बदल करता आला पाहिजे, असं जर संघाला वाटलं तर संघ त्या विनयामध्ये बदल करू शकतो. भंते महाकाश्यप विचारतात की असे कोणते विनय आहेत की त्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे किंवा बदल करू शकतो असे भगवान बुद्ध म्हणाले. तर भंते महाकाश्यपांनी आनंदाला विचारलं की तुम्ही या संदर्भात भगवान बुद्धांना विचारणा केली का की कोणते असे क्षुल्लक विनय आहेत की त्यामध्ये परिस्थिती अनुसार बदल करता येऊ शकतो? तर भंते आनंद म्हणतात की अशा प्रकार म्हणजे मी भगवान बुद्धांना कोणत्या क्षुल्लक विनयामध्ये आपण बदल करू शकतो अशी विचारणा केली नाही. तर मग त्यावरती चर्चा झाली आणि शेवटी मग काही भिक्षू म्हणाले की हे जे पाराजिका विनय आहेत यामध्ये बदल करता येऊ शकतो. काही म्हणाले की संघ दिसेच आहेत, काही म्हणाले की निसग्य पाश्चात्य विनय आहे यामध्ये पण बदल करता येऊ शकतो. म्हणजे त्या संगीतीमध्ये प्रत्येक भिक्षू आपापली मतं त्या ठिकाणी मांडत होता. पण शेवटी भंते महाकाश्यप परिषदेचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी ज्ञापन केलं की भिक्षूंनो, भगवान बुद्धांनी बनविलेला विनय आहे हे विनय गृहस्थांना सुद्धा माहीत आहेत. बरोबर आहे. भंते महाकाश्यप म्हणतात की भगवान बुद्धांनी बनवलेला विनय हे गृहस्थी लोकांना सुद्धा माहिती आहेत आणि जर आपण या विनयामध्ये जर बदल केला तर गृहस्थी लोक असे म्हणतील की बघा यांचे जे शास्ता होते भगवान बुद्ध जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत हे सर्व विनयाचं पालन करायचे, पण शास्त्रांचं महापरिनिर्वाण झालं तर आता यांनी या विनयामध्ये बदल केलेला आहे असे गृहस्थ लोक म्हणतील. ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि म्हणून भंते महाकाश्यप यांनी सरळ सरळ जेवढेही 227 विनय आहेत हे सगळेच विनय महत्त्वाचे आहेत अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली. म्हणजे कोणतेच विनय त्या ठिकाणी क्षुल्लक नाही. त्यामुळे हे जेवढेही विनय आहेत हे सर्व विनय महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचं भंते महाकाश्यप यांनी सांगितलं. म्हणजे जेवढेही 227 विनय भगवान बुद्धांनी तयार केलेले आहेत हे सगळेच विनय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणत्याच विनयामध्ये बदल करायचा नाही. कोणतेच विनय हे क्षुल्लक नाही आहेत. सगळे विनय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे सर्व विनय महत्त्वाचे आहेत अशा प्रकारचं ज्ञापन भंते महाकाश्यप यांनी केलेलं आहे. तर तो पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर पुढची एक कार्यवाही झाली. जसं तुम्हाला मी आता सांगितलं की भंते आनंद जे आहेत तर भंते आनंद यांच्यावर काही दोष ठेवण्यात आले, यांच्यावर काही दोषारोपण करण्यात आले. तर पहिला दोष त्या संगीतामध्ये ठेवण्यात आला की त्या परिषदेमध्ये भंते आनंद यांच्यावर तर पहिला दोष ठेवण्यात आला म्हणजे चुका. असे काही संदर्भ आहेत की त्या संदर्भामध्ये भंते आनंद यांच्या चुका झालेल्या आहेत अशा प्रकारचा दोष या संगीतीमध्ये भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य आनंद यांच्यावरती ठेवण्यात आला. पहिला दोष ठेवण्यात आला की म्हणजे भंते महाकाश्यप त्यांना विचारतात की आनंद म्हणजे बुद्धांची जी वर्षासाठी आहे म्हणजे वर्षावासामध्ये
घालायचा जे वस्त्र आहे ते वस्त्र त्याला वर्षासाठी असं म्हणतात. बुद्धांची वर्षासाठी पायाखाली ठेवून तुम्ही त्याचं शिवणकाम केलेलं आहे. म्हणजे एक प्रसंग त्रिपिटकामध्ये आहे की एका प्रसंगामध्ये भंते आनंद यांनी भगवान बुद्धांची जी काही वर्षासाठी आहे वस्त्र ते असं पायाखाली ठेवून त्याचं शिवणकाम केलं होतं. कारण ते फाटलेली होती, त्याचं शिवणकाम करून ते चांगलं करावं हा त्यामागचा उद्देश होता. तर हा दोष ठेवण्यात आला की तुम्ही भगवान बुद्धांचं एवढं पवित्र वर्षासाठी पायाखाली ठेवून त्याचं शिवणकाम केलं, हा तुमचा दोष नाही का? तर त्यावेळेस भंते आनंद म्हणतात की संघाला सांगत आहेत की कोणत्या प्रकारचा अगौरव करण्याच्या उद्देशाने मी हे केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा जर संघाला वाटत असेल तर मी संघाला क्षमा मागतो. हा पहिला दोष आनंदावर ठेवण्यात आला आणि त्या दोषाबद्दल आनंद क्षमा मागतात की कोणताही अगौरव करण्याच्या उद्देशाने मी हे केलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा संघाला मी या संदर्भामध्ये क्षमा मागतो. त्यानंतर दुसरा दोषारोपण करण्यात आला. जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं त्यावेळेस भंते आनंद यांनी पुढाकार घेऊन तिथे जमलेल्या सर्व स्त्रियांना भगवान बुद्धांना वंदन करण्याची त्याने अनुमती दिली होती. तर बुद्ध आपल्याला सोडून गेले या दुःखामुळे त्या स्त्रिया रडत होत्या आणि त्यांच्या अश्रूमुळे भगवान बुद्धांचं शरीर हे भिजून गेलं होतं. अशा प्रकारे दोषारोपण भंते महाकाश्यप आनंदावरती करतात. तर त्याबद्दल सुद्धा भंते आनंद म्हणतात की भगवान बुद्ध आपल्यातून सोडून गेलेले आहेत, पुन्हा भगवंतांचं दर्शन होणार नाही, त्यामुळे सर्वांना भगवान बुद्धांचं दर्शन व्हावं या उद्देशाने मी तिथे जमलेल्या स्त्रियांना सुद्धा भगवान बुद्धांना वंदन करण्याची अनुमती दिली. जर संघाला असं वाटत असेल की हे सुद्धा माझा एक दोष आहे तर याबद्दल मी संघाची क्षमा मागतो. आणि अशा पद्धतीने हा दुसरा दोष आनंदावर ठेवण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आनंदाने संघाला क्षमा याचना केली. त्यानंतर तिसरा एक दोष ठेवण्यात आला की ज्यावेळेस भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाची घोषणा करतात त्यावेळेला भंते आनंद हे भगवान बुद्धांच्या सोबत असतात. तर त्यांच्यावरती हा दोष ठेवण्यात आला की तुम्ही भगवान बुद्धांना आणखी काही कल्पभर राहण्याची विनंती का केली नाही? कारण तुम्ही जर तशी विनंती केली असती तर भगवान बुद्ध इतक्या लवकर महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले नसते. तुम्ही विनंती केली नाही हा तुमचा दोष आहे. आणि म्हणून त्या संघामध्ये आनंदांवरती हा तिसरा दोष ठेवण्यात आला की भगवान बुद्धांना कल्पभर राहण्याची विनंती तुम्ही केली नाही. तर या दोषाचं स्पष्टीकरण करताना आनंद म्हणतात की त्यावेळेस माझ्या मनामध्ये मारसेना उत्पन्न झाली होती आणि त्या मारसेनेच्या प्रभावित झाल्यामुळे मी भगवान बुद्धांना अशा प्रकारची विनंती करू शकलो नाही. पण तरीही जर संघाला वाटत असेल की हा माझा दोष आहे तर मी संघाला या दोषाबद्दल क्षमा याचना करतो. आणि त्या ठिकाणी भंते आनंद या दोषाबद्दल सुद्धा संघाला क्षमा याचना करतात. त्यानंतर चौथा एक दोष भंते आनंद यांनीच पुढाकार घेऊन भगवान बुद्धांना उत्सुक केलं स्त्रियांना प्रवज्या देण्यासंदर्भामध्ये. कारण भगवान बुद्धांनी अगोदर नकार दिला होता स्त्रियांना प्रवज्य देण्यासाठी, पण भंते आनंद यांनीच पुढाकार घेऊन स्त्रियांना सुद्धा प्रवज्जित करावं अशा प्रकारचा एक उत्साह त्या ठिकाणी निर्माण केला होता. भगवान बुद्धांना त्या संदर्भामध्ये त्यांनी विनंती पण केली होती. तर हा दोष ठेवण्यात आला की तुम्ही स्त्रियांना प्रवज्जित करण्यासंदर्भामध्ये उत्सुकता निर्माण केली, हा तुमचा दोष आहे. तर भंते आनंद याचं स्पष्टीकरण करतात की भगवान बुद्धांची माता जेव्हा बाळ सिद्धार्थ लहान होते त्यावेळेस मरण पावले. त्यांचं संपूर्ण पालनपोषण त्यांची दुसरी माता महाप्रजापती गौतमी हिने केलेलं आहे. महाप्रजापती गौतमीने भगवान बुद्धांना दूध पाजलं. तिने भगवान बुद्धांचं पालनपोषण केलं आणि म्हणून तिने जे काही भगवान बुद्धांचं पालनपोषण केलं याकरिता तिला सुद्धा अशा प्रकारे जीवनात
ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीचं सुख तिला प्राप्त व्हावं, या उद्देशाने मी भगवान बुद्धांना स्त्रियांना प्रवज्या देण्यासंदर्भामध्ये विनंती केली, ती उत्सुकता निर्माण केली. तर मग संघाला जर असं वाटत असेल की हा माझा दोष आहे, तर तरी मी संघाला माझ्या दोषाबद्दल क्षमायाचना करतो. आणि अशा प्रकारे या चारही दोषांसंदर्भामध्ये भंते आनंद त्या ठिकाणी असलेल्या संघाला क्षमायाचना करतात. आणि तो संघसुद्धा या चारही दोषातून भंते आनंद यांची दोषमुक्ती करतात. ठीक आहे, ही नंतरची कार्यवाही आहे. आणखी एक कार्यवाही आपल्याला बघायची आहे की यामध्ये अजून काय एक कार्यवाही झाली. ही सर्व कार्यवाही झाल्यानंतर म्हणजे भंते आनंद यांच्यावर दोषारोपण करण्यात आला. त्या दोषातून भंते आनंद यांची मुक्तता पण करण्यात आली, त्यांना क्षमा करण्यात आलं. त्यानंतर पुढच्या कार्यवाहीमध्ये भंते आनंद त्या संघाला विनंती करतात की भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या अगोदर अशा प्रकारे सांगितलं होतं की जो छन्न जो आहे त्या छन्नाला ब्रह्मदंड देण्यात यावा. ब्रह्मदंड म्हणजे हा जो ब्रह्मदंड आहे, ब्रह्मदंड म्हणजे छन्न तो कोणासोबत काही जरी बोलेल पण कोणीही त्याला बोलायचं नाही, त्यासोबत कोणत्या प्रकारचा व्यवहार करायचा नाही, ब्रह्मदंड असं म्हणतात. म्हणजे छन्नला जे बोलायचं तो बोलेल, छन्नला जसं वागायचं तो वागेल, परंतु कोणीही भिक्षू छन्नशी बोलणार नाही, छन्नसोबत कोणत्या प्रकारचा व्यवहार करणार नाही, त्याचा सहवास करणार नाही. यालाच ब्रह्मदंड असं म्हणतात. आपण नाही म्हणत का वाळीत टाकणे म्हणतो ना, म्हणजे आपण त्याला दूर करून टाकतो, बहिष्कृत करतो, बस सेम तसंच आहे. तर आनंदाने संगीतीने सांगितलं की भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या अगोदर अशा प्रकारे सांगितलेलं आहे की छन्नाला ब्रह्मदंड देण्यात यावा. संघाने तशा प्रकारची कार्यवाही केली, निर्णय घेण्यात आला आणि भंते आनंद यांच्यावरती हे काम सोपवण्यात आलं की तुम्हीच पुढाकार घ्यावा आणि छन्नाला ब्रह्मदंड द्यावा. मग त्यानंतर भंते आनंद आणि इतर काही भिक्षू आणि ते सगळेचे सगळे सोबत कोसंबीला गेले. त्यावेळेस छन्न जे होते कोसंबीला राहत होते आणि कोसंबीला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या भंते छन्न यांना ब्रह्मदंड त्या ठिकाणी देण्यात आला. जेव्हा भंते आनंद छन्नला म्हणतात की संघाने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी तुला ब्रह्मदंड देण्यात यावा. छन्न विचारतो की ब्रह्मदंड काय आहे, तर भंते आनंद म्हणतात की तू जसा वागतोस तू वाग, तुला जे बोलायचं तू बोल, परंतु संघातील कोणताही भिक्षू तुझ्यासोबत बोलणार नाही, तुझा सहवास करणार नाही, तुला कोणत्या प्रकारचं कोणी बोलणार नाही. जेव्हा हे समजलं की माझ्यासोबत कोणीही व्यवहार करणार नाही, माझ्यासोबत कोणी सहवास करणार नाही, केवळ एवढ्याच विचाराने त्याचं मन म्हणजे छन्न विछिन्न झालं. कोणाचं? या छन्नाचं. आणि त्याच्या मनामध्ये तो संवेग उत्पन्न झाला. संवेग उत्पन्न झाल्यामुळं त्याच्या मनातील जो काही अहम भावनेचा विकार होता तो गळून पडला आणि त्याच वेळेला हा छन्नसुद्धा अरहंत पदाला प्राप्त झाला. आणि मग पुन्हा भंते आनंदानं तो म्हणतो की भंते माझी या ब्रह्मदंडातून मुक्तता करावी. मग भंते आनंद म्हणतात की छन्ना, ज्या वेळेला तू अरहंत पदाला प्राप्त झाला त्याच वेळेला तुझी या ब्रह्मदंडातून मुक्तता झालेली आहे. हीच तुझी मुक्ती आहे. तुझं अरहंत पद प्राप्त करणं हीच तुझी या ब्रह्मदंडातून मुक्ती आहे. म्हणजे अशा प्रकारे छन्नसुद्धा या ब्रह्मदंडातून मुक्त झाला. ही सुद्धा कार्यवाही या प्रथम धम्मसंगीतीमध्ये संपन्न करण्यात आली. यानंतर म्हणजे अशा प्रकारे प्रथम धम्मसंगीतीमध्ये ही सर्व कार्यवाही धम्म आणि विनय संदर्भात करण्यात आली. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी काही प्रथम धम्मसंगीतीची कार्यवाही झालेली आहे याची फलश्रुती काय झाली ते सुद्धा आपण बघूया. प्रथम बौद्ध धम्म संगीतीची फलश्रुती काय, म्हणजे काय सिद्ध झालं या प्रथम धम्मसंगीतीमध्ये, काय सिद्ध झालं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण सर्व कार्यवाही बघितली, कशा प्रकारे विनयाचं संगायन झालं, धम्माचं संगायन झालं, किंवा कशा प्रकारे मग भंते आनंद यांच्यावरती दोषारोपण करण्यात आला, त्या दोषाबद्दल त्यांनी क्षमायाचना केली, त्यांची त्या दोषातून मुक्तता करण्यात आली, कशा पद्धतीने छन्नाला ब्रह्मदंड देण्यात आला
आणि त्या ब्रह्मदंडातून सुद्धा छन्न यांची मुक्तता कशी झाली, हे सर्व काही आपण या ठिकाणी बघितलं. तर या सर्व कार्यवाहीमधून या प्रथम धर्मसंगीताची फलश्रुती काय आहे. तर पहिला मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा, ते म्हणजे या प्रथम धम्मसंगीतीमध्ये विनयाचं संगायन झालं. पहिल्या धम्मसंगीतीमध्ये जेवढेही काही विनय आहे त्या सर्व विनयांचं संगायन झालं. दुसरी कार्यवाही काय झाली, हे बघा, धम्म. या संगीतीमध्ये जेवढे काही धम्म आहे, धम्माचं संगायन झालं. म्हणजे धम्म म्हणजे काय, सुत्त. दुसरा मुद्दा आहे धम्माचे संगायन झाले. त्यानंतर काय झालं, हे ठीक आहे, हे एक, हे दोन. तिसरी भंते आनंद यांची दोषातून मुक्तता झाली. म्हणजे आनंदावरती जेवढे काही दोष ठेवण्यात आले त्या दोषातून भंते आनंद यांची दोषमुक्तता करण्यात आली. त्यानंतर काय काय बघितलं आपण, हे छन्न सुद्धा अरहंत पदाला प्राप्त झालं. पहिल्या धम्मसंगीताची फलश्रुती आहे विनयाचं संगायन झालं, हे एक नंबर. त्यानंतर काय, धम्माचं संगायन झालं. तिसरी कार्यवाही भंते आनंद यांची दोषातून मुक्तता झाली. आणि चौथं काय, चौथं म्हणजे छन्न ब्रह्मदंडातून मुक्त झाला, म्हणजे छन्न अरहंत पदाला प्राप्त झाला. अशा प्रकारे ही फलश्रुती आहे. पाचवं फार महत्त्वाचं आहे, अभिधम्म पिटक जे आहे, तर अभिधम्म पिटकातील जेवढेही सुत्त आहेत त्या सर्व सुत्तांना सुत्त पिटक अंतर्गत स्थान देण्यात आलं. म्हणजे त्रिपिटकाच्या निर्मितीचा जो इतिहास आहे, जेव्हा तो इतिहास बघू तर त्यामध्ये हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अभिधम्म पिटकातील जेवढेही सुत्त आहेत त्या सर्व सुत्तांना सुत्त पिटकच्या अंतर्गतच स्थान देण्यात आलं. म्हणजे त्याला वेगळं असं करण्यात आलेलं नाही. ते कधी वेगळं झालं ते पुढच्या इतिहासामध्ये आपण बघूया. तर अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. प्रथम धम्मसंगीतीमध्ये विनयाचं संगायन झालं, धम्माचं संगायन झालं. धम्म म्हणजे काय, सुत्त. तिथे बघितलं आपण सर्व हे जेवढे काही सुत्त आहेत सुत्त पिटकातील, अभिधम्म पिटकातील, त्या सर्व सुत्तांचं संगायन झालं. भंते आनंद यांची दोषमुक्तता झाली, छन्न अरहंत पदाला प्राप्त झाले. आणि अभिधम्म पिटकातील जे काही सुत्त आहेत त्या सर्व सुत्तांना सुत्त पिटक अंतर्गतच स्थान देण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्या धम्मसंगीतीमध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक या 2 पिटकांची निर्मिती झालेली आहे. आणि जेव्हा मग पुढचं जेव्हा आपण इतिहास पाहू तेव्हा अभिधम्म पिटक कशा पद्धतीने त्याला वेगळं करण्यात आलं त्याचा इतिहास आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. प्रथम धम्मसंगीतीमध्ये कशा पद्धतीने कार्यवाही झाली, त्या कार्यवाहीची फलश्रुती काय झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक रिव्हिजन घेऊया फक्त आणि आपला क्लास संपूर्ण करू. विनयाचं संगायन कोणी केलं, भंते उपाली. धम्माचं संगायन कोणी केलं, भंते आनंद. आणि या सर्व कार्यवाहीचे जे अध्यक्ष होते ते कोण, भंते महाकाश्यप. ओके, भंते महाकाश्यप जे धूतांगधरी भिक्षू होते. त्यानंतर विनयाचं संगायन झालं, धम्माचं संगायन झालं. तिसरी कार्यवाही झाली भंते आनंद यांची दोषमुक्तता झाली. ठीक आहे. आणि त्यानंतर छन्न हे सुद्धा, म्हणजे छन्नाला ब्रह्मदंड देण्यात आला, ते अरहंत पदाला प्राप्त झाले आणि ब्रह्मदंडातून त्यांची मुक्तता झाली. आणि हे सर्व झाल्यानंतर शेवटचे आपले जे पॉईंट आहेत महत्त्वाचे की यात प्रथम धम्मसंगीताची फलश्रुती काय आहे, तर हे सर्व आपल्याला लक्षात ठेवा. अशा प्रकारे प्रथम धम्मसंगीताची संपूर्ण कार्यवाही आणि या संगीताचा संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे.